श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी अर्थात प्रतिगमन उपचार पद्धतीच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण आजवर अनेक व्हिडिओ ऐकलेले आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्याकडे ज्या PLRसाठी केसेस येतात त्यांच्या आयुष्यामध्ये नेमका प्रॉब्लेम काय आहे, अडचण काय आहे, हे प्रीटॉकच्या माध्यमातून आपण समजावून घेतो आणि मग ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये म्हणजेच PLRच्या दुसऱ्या सेशनमध्ये सद्गुरू कृपेनं त्या जीवाला त्या प्रश्नाशी संबंधित असलेल्या गतजन्मामध्ये स्वतःला अनुभूतीच्या पातळीवर जाऊन त्या प्रश्नाचं उत्तर किंवा त्यामागची जी पार्श्वभूमी आहे ती स्वतःला अनुभवायला येते. अशा रीतीनं सद्गुरू या प्रक्रियेच्या माध्यमातून अनेक जीवांना मार्गदर्शन करत आहेत. जसं PLR करून घेण्यासाठी आलेल्या जीवाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर या ध्यानस्थितीच्या माध्यमातून मिळतं आणि त्याच वेळी थेरपिस्ट म्हणून माध्यम म्हणून काम करत असताना हे सगळं अनुभवण्याची संधी मला देखील प्राप्त होते. प्रत्येक जीवाचा अतिशय खाजगी व्यक्तिगत असा आध्यात्मिक प्रवास सुरू असतो. त्या प्रवासामध्ये कोणती गोष्ट कोणत्या वेळी आपल्याला मार्गदर्शक ठरेल हे कुणीही सांगू शकत नाही आणि त्याचमुळे समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला गुरुतत्व स्वरूपामध्ये पाहत जाणं आणि त्यातून आपल्यासाठी मार्गदर्शन म्हणून काही मिळतं आहे का, अशा दृष्टिकोनातून जर आपण जगायला लागलो तर आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता झाली असं समजायला काहीच हरकत नाही. सद्गुरू कृपेनं थेरपिस्ट म्हणून मी अनेकदा या स्थितीचा अनुभव घेतलेला आहे. प्रतिगमन उपचार पद्धती हीच मुळात अतिशय विलक्षण प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेली व्यक्ती आणि जिनं याची अनुभव स्वतः घेतलेला आहे या व्यक्तींना मी म्हणते आहे ते चटकन लक्षात येत असेल. आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल की अजूनही व्हिडिओतील मुख्य विषयाला सुरुवात का झालेली नाही, अजूनही आपण पार्श्वभूमीच का ऐकत आहोत. याचं कारणच तसं आहे. उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातील एक घटना, एक प्रसंग या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर उलगडणार आहे. या घटनेसंदर्भामध्ये थेरपिस्ट म्हणून मी जे काही अनुभवलेलं आहे ते अतिशय श्रद्धापूर्ण अंतःकरणाने आणि तितक्याच जबाबदारीनं शब्दरूपामध्ये आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर शब्द इथे थिटे पडतात, भावना देखील मूक होतात. असा हा अनुभव क्वचितच एखाद्याच्या आयुष्यामध्ये त्याला अनुभवायला येत असेल. सद्गुरू कृपेनं या प्रक्रियेचं माध्यम म्हणून काम करत असताना हे सद्भाग्य मला प्राप्त झालं. या व्हिडिओच्या माध्यमातून ते अंतर्ब्रह्मच्या परिवारासमोर आणावं अशी एक प्रामाणिक इच्छा म्हणून हा व्हिडिओ प्रपंच. थेरपिस्ट म्हणून 2021 मध्ये ज्या वेळेला काम करायला सुरुवात केली त्यावेळेला पहिलं जे सेशन मी केलं होतं त्या सेशनच्या संदर्भामध्ये आज आपण ऐकणार आहात. माझा प्रवास या व्हिडिओ सिरीजच्या अंतर्गत आयुष्यामध्ये घडणाऱ्या अनेक आध्यात्मिक टप्प्यांविषयी आपण आजवर ऐकत आलेला आहात. मात्र तरी देखील कुठेतरी एक बुद्धिवादी, तीव्र, तरकट असा जो विचार वारंवार वर डोकं काढायचा, त्या विचाराचा कायमचा छेद व्हावा आणि अंतःकरणामध्ये सुप्त स्वरूपामध्ये, डॉर्मंट स्वरूपामध्ये असलेली श्रद्धा आणि समर्पण सातत्यानं प्रवाहित व्हावं, यासाठी आपले सद्गुरू अविरतपणे कष्ट करत असतात. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. प्रतिगमनाचा जो विलक्षण अनुभव मी स्वतः घेतला होता तो घेऊन झाल्यानंतर उत्सुकतेपोटी असेल, कुतूहलानं असेल किंवा आपल्याला काहीतरी खूप भारी समजलेलं आहे या भावनेतूनही असेल, मी सुरुवातीच्या टप्प्यावर अनेकांना जे काही मी अनुभवलंय ते अक्षरशः धबधब्यासारख्या शब्दांमध्ये व्यक्त करत सुटायची. अर्थात अनेकांनी त्याच्यावरती अविश्वास दाखवला आणि काहींनी विश्वासही ठेवला. अर्थात ज्या काही मंडळींनी विश्वास ठेवला त्याच्यामध्ये सर्वप्रथम माझे कुटुंबीय येतात. याच माझ्या कौटुंबिक वर्तुळातील एका व्यक्तीची मी माझी पहिली केस म्हणून निवड केली. ही व्यक्ती म्हणजे 38 ते 39 वर्ष वयाचा तरुण आहे. आमचं बालपण बऱ्यापैकी सोबत गेलं असल्यामुळे त्या व्यक्तीची सगळी पार्श्वभूमी मला माहिती होती. अर्थात इथे कुठे लपवाछपवीचा विषयच नव्हता. खरं तर माझी जी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीवर या सगळ्याच गोष्टी पूर्णपणे अपरिचित आणि विलक्षण अशाच आहेत. त्यामुळे नवीन काहीतरी आपल्याला अनुभवायला मिळेल या भावनेनं तो तरुणही या प्रक्रियेसाठी तयार झाला. मी रीतसर त्याला अतिशय खोलात जाऊन सगळं समजावून सांगितलं आणि ठरल्याप्रमाणे आम्ही सेशनला सुरुवात केली. अर्थात प्रीटॉक या सेशनच्या पहिल्या टप्प्यावर त्याची जी व्यक्तिगत माहिती मला घ्यायची होती ती अतिशय कमी वेळामध्ये घेऊन झाली. माहितीच्या स्वरूपामध्ये ज्या काही गोष्टी मला जाणून घ्यायच्या होत्या त्या न विचारता आधीच मला त्या मुलाविषयी माहिती होत्या. त्यामुळे फार कमी वेळामध्ये आमचं प्रीटॉक झालं. मात्र सद्गुरूंच्या आदेशानुसार सेशनची जी एक चौकट ठरलेली आहे त्या चौकटीत राहून मी त्याला महत्त्वाचे काही प्रश्न विचारले. जसं
की हे सेशन करण्यामागचा नेमका तुझा उद्देश काय आहे? त्यानं अतिशय निर्मळपणे मला सांगितलं, "तू म्हणते आहेस म्हणून मी करतो आहे." त्या तरुणाच्या मनाचा निर्मळपणा मला आधीच माहिती होता. मात्र या उत्तरामुळे तो आणखीन अधोरेखित झाला. पी-एल-आर करून घेणाऱ्या व्यक्तीकडे ते करून घेण्यासाठी काही एक विशिष्ट कारण असणं अतिशय आवश्यक आहे. मला फक्त अनुभव घ्यायचा आहे, इतका मर्यादित आणि कॅज्युअल जर दृष्टिकोन असेल, तर या प्रक्रियेला नीटपणे न्याय देता येणार नाही. त्यामुळे मी त्याला हे नीट समजावून सांगितल्यानंतर त्यानं 2 प्रश्न माझ्यासमोर ठेवले. एक म्हणजे मला एकट्याला प्रचंड भटकायला आवडतं. कुणीच माझ्यासोबत नसावं आणि एकट्यानंच मी निर्मनुष्य आणि निर्जन ठिकाणी भटकायला जावं, असं मला वारंवार वाटतं. या प्रश्नाचं जर मला उत्तर मिळालं तर बरं होईल, असं तो म्हणाला. आम्ही दोघेही पी-एल-आरचं सेशन म्हणजेच प्रतिगमन प्रक्रियेला सामोरे जाणार आहोत, हे कुटुंबातील अनेक सदस्यांना कळलं होतं. त्यातही त्याच्या पत्नीला हे कळल्यानंतर तिला प्रचंड आनंद झाला होता आणि तिनं त्याच्याविषयी असलेला तिला पडलेला एक प्रश्न या निमित्तानं जर सोडवता आला तर पहा, असं मला सांगितलं. त्या तरुणीनं जो प्रश्न विचारला होता तो तिच्यासाठी आणि तिच्या संसाराच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. हा तरुण व्यवसाय करणारा होता. बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करत असताना अनेकदा तो घेतलेल्या कामाची धरसोड करत असे. त्यामुळे होणारं आर्थिक नुकसान आणि त्यातून निर्माण होणारा मानसिक आणि आर्थिक जो ताण होता, त्याचा थेट परिणाम या तरुणाच्या पत्नीला भोगावा लागत होता. आणि म्हणूनच या तरुणाच्या पत्नीला आपला नवरा कामाच्या ठिकाणी किंवा जिथे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, अशा ठिकाणी स्थिर का राहत नाही, कायम धरसोड का करतो, या प्रश्नाचं उत्तर शोधायचं होतं. आणि म्हणूनच या 2 प्रश्नांना मध्यवर्ती ठेवून हे सेशन, ही प्रक्रिया पूर्ण करायचं असं मी ठरवलं. खरं तर त्या तरुणाची पार्श्वभूमी आपल्या माहितीसाठी थोडक्यात इथं सांगणं अतिशय आवश्यक आहे. या तरुणाचं शिक्षण जेमतेम 12वी पर्यंत झालेलं आहे. शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनामध्ये हा अत्यंत सुमार दर्जाचा विद्यार्थी होता. शाळेमध्ये दिला जाणारा अभ्यास सोडून या मुलाच्या आयुष्यामध्ये इतर सगळ्या गोष्टींसाठी प्रचंड मुबलक प्रमाणामध्ये वेळ आणि आवड उपलब्ध होते. फक्त अभ्यासाचं नाव काढलं की याला दुखणं यायचं. अतिशय खोडकर आणि त्रासदायक मूल म्हणावं असं या मुलाचं बालपण गेलेलं आहे. कला शाखेतून 12वीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर या मुलानं घरामध्ये जाहीर करून टाकलं की मी आता शिकणार नाही, कारण शिकून मला नोकरी करायची नाही. मी कुणाच्याही हाताखाली काम करणार नाही. फार तर मी घरी आहे ती शेती करतो किंवा मी माझा स्वतःचा व्यवसाय टाकतो. खरं तर कुटुंबातील कुठल्याही सदस्याला त्याच्या या घोषणेविषयी काहीही वाटलं नाही, कारण हा पुढे जाऊन काही करणार नाही, अशी खात्री जवळपास प्रत्येक कुटुंबातल्या सदस्याला आधीच आलेली होती. मात्र हाच मुलगा, ज्याची कुणीही फारशी गांभीर्यानं कधी दखल घेतली नाही, त्यानं बांधकाम व्यवसायामध्ये स्वतःला जमतील तशी कामं घ्यायला सुरुवात केली आणि त्यातूनच त्याचं अर्थार्जनही होत गेलं. पुढे यथावकाश त्याचा विवाह झाला आणि त्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी 2 अपत्यही प्राप्त झाली. सद्गुरू कृपेनं पी-एल-आरच्या दुसऱ्या सेशनमध्ये ध्यानावस्थेमध्ये हा तरुण जाऊन पोहोचला. या अवस्थेमध्ये त्याच्या समोर जो गतजन्म उलगडला होता आणि जो तो स्वतः मला सांगत होता, तो आत्ता या माध्यमातून आपल्यासमोर मांडत असताना देखील असंख्य स्पंदनं मला अनुभवायला येत आहेत. कारण ज्या गतजन्मामध्ये तो जीव जाऊन पोहोचला होता, तो गतजन्म आपल्या उभ्या महाराष्ट्राचे नव्हे, उभ्या देशाचं जे आराध्य दैवत आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील गतजन्म तो मुलगा अनुभवत होता. ध्यानावस्थेमध्ये जो गतजन्म हा मुलगा अनुभवत होता, त्या गतजन्मामध्ये त्यानं स्वतःला 16 ते 17 वर्ष वयोगटातील एका तरुणाच्या स्वरूपामध्ये पाहिलं. जुन्या काळातील पेहराव धोतर आणि बंडी यानं घातलेला होता आणि पुणे परिसरातील डोंगर रांगांमध्ये असणाऱ्या एका निर्जन डोंगरावर सूर्यास्ताच्या वेळेला तो एकटाच बसलेला आहे असं त्यानं अनुभवलं. तिथे एकटा बसून तो काय करतो आहे, असा थेरपिस्टने प्रश्न विचारल्यानंतर त्यानं सांगायला सुरुवात केली की आता मी जन्माला आलो आहे, तर जन्माचं काहीतरी सार्थक झालं पाहिजे, मला काहीतरी केलं पाहिजे, अशा प्रकारचे भाव त्या तरुणाच्या मनामध्ये त्यावेळेला उमटत होते. सद्गुरू कृपेनं ध्यानावस्थेमध्येच पुढे जाण्यासाठी ज्यावेळेला मार्गदर्शन करण्यात आलं, त्यावेळेला पुढचा जो घटनाक्रम आहे तो समोर आला. हा तरुण मुलगा ज्या गावामध्ये राहत होता, त्या गावातील काही तरुण मुलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सेनेमध्ये दाखल झाली होती. आपणही आपला जो राजा आहे त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, आपल्या मातृभूमीसाठी काहीतरी केलं पाहिजे, या तरुणाच्या मनात निर्माण झाला होता. मात्र कुटुंबामध्ये असलेले वृद्ध मातापिता त्याला या गोष्टीपासून मज्जाव करत होते. आपल्या पोटच्या मुलाविषयी असणाऱ्या अतिप्रेमापोटी हे आईवडील त्याला सैन्यामध्ये भरती होण्यापासून रोखत होते.
मात्र त्याची प्रचंड मानसिक घालमेल सुरू झालेली होती. आपल्याला तर हे करायचं आहे आणि आपले आईवडील आपल्याला अडवत आहेत, अशा द्विधा मनस्थितीमध्ये एके दिवशी तो घरातून पळून गेला. त्याच्या गावातील जी मुलं आधीच सैन्यात भरती झालेली होती, त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुणे परिसरातल्या वेल्हे गावाच्या हद्दीमध्ये सैन्यात भरती झालेल्या तरुणांना प्रशिक्षण दिलं जातं असं त्यानं ऐकलं होतं आणि याच माहितीच्या आधारे त्यानं थेट वेल्ह्याची वाट धरली. ध्यानावस्थेमध्येच पुढच्या अतिशय महत्त्वाच्या प्रसंगामध्ये ज्यावेळेला जाण्यासाठी सांगण्यात आलं, त्यावेळेला तो ज्या प्रसंगामध्ये जाऊन पोहोचला, तो प्रसंग अक्षरशः अंगावर रोमांच आणणारा होता. वेल्हे परिसरामध्ये अतिशय छुप्या पद्धतीनं, गुप्त पद्धतीनं सैन्यात भरती झालेल्या तरुण मुलांना प्रशिक्षण दिलं जात होतं. या प्रशिक्षणामध्ये सुद्धा वेगवेगळे गट होते. कोणी घोडेस्वार होतं, कोणी भाला फेकणारं होतं, कोणी तलवारबाजीमध्ये होतं, तर कोणी दांडपट्टा चालवणारं होतं. या तरुणाची निवड यापैकी कोणत्याही विभागामध्ये झालेली नव्हती. त्याच्यासह आणखीन 5-6 जण असे होते की ज्यांना वेगळ्या पद्धतीनं प्रशिक्षण दिलं जात होतं. झाडांवरती छुप्या पद्धतीनं लपून राहणं, रात्र झाडावरतीच विश्रांती घेणं, झाडावर बसलेल्या स्थितीमध्येच शरीराला आवश्यक असणारी झोप घेणं, मात्र सतर्क राहणं, अशासारख्या अनेक गोष्टींचा त्या प्रशिक्षणामध्ये सराव होता. या प्रशिक्षणामधलाच आणखीन एक महत्त्वाचा घटक जो होता, जो अतिशय रोमांचकारी होता, तो म्हणजे खुणेसाठी वेगवेगळे आवाज काढणं, त्यातही वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज काढणं. पक्ष्यांच्या आवाजामधून आपला जो निरोप आहे, जो संकेत आहे, तो ऐकणाऱ्यापर्यंत, आपल्या सवंगड्यापर्यंत पोहोचवणं, हे अतिशय कुशल असं तंत्र त्या प्रशिक्षणामध्ये या 6-7 मुलांना शिकवलं जात होतं. सद्गुरू कृपेनं थेरपिस्ट म्हणून मला हे अनुभवता येत होतं की त्या 5-6 जणांपैकी या मुलाला ते विशेष प्रशिक्षण दिलं जात होतं. मनामध्ये निर्माण होणारे कुतूहल मिश्रित असंख्य प्रश्न आणि शरीरावर दर क्षणाला उमटणारे असंख्य रोमांच, हे सगळं बाजूला ठेवून थेरपिस्ट म्हणून ध्यानावस्थेमध्ये असलेल्या त्या तरुणाला मी पुढचा प्रश्न विचारला. या प्रशिक्षणामध्ये तुमचे शिक्षक कोण आहेत? म्हणजेच तुम्हाला हे प्रशिक्षण कोण देत आहे? त्यानं एकच शब्द उच्चारला, नाईक. महाराष्ट्रातल्या ज्या जीवांना इथल्या भूमीचा रक्तरंजित इतिहास माहिती आहे, त्यांना नाईक हा शब्द उच्चारल्यानंतर त्याच्या आधीचा जो शब्द आहे, तो नकळतपणे काळजावरती उमटून गेला असेल. तो शब्द आहे बहिर्जी नाईक. मी त्या ध्यानावस्थेमधील असलेल्या तरुणाला विचारलं, तुम्हाला बहिर्जी नाईक म्हणायचं आहे का? माझा प्रश्न ऐकून त्यानं तोंडानं चक असा उच्चार केला आणि तो म्हणाला, आम्ही त्यांचं नाव घेत नाही, आमच्यासाठी ते नाईक. हे ऐकल्यानंतर ते प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकाविषयी आणखीन काही विचारावं असं धाडसच मला झालं नाही. मात्र त्या प्रशिक्षणाविषयी थेरपिस्ट म्हणून काही गोष्टी निश्चितपणे जाणून घेता आल्या. मी त्यांना विचारलं की आत्ता तुमचं काय प्रशिक्षण चालू आहे? त्यानं सांगितलं, आम्ही झाडाच्या जाळ्यांमध्ये लपून बसलो आहोत आणि दूर अंतरावरती असणाऱ्या आमच्या सवंगड्याला पक्ष्यांच्या आवाजामध्ये जो संकेत पाठवायचा आहे तो पाठवतो आहोत. थेरपिस्टने त्यांना पुन्हा प्रश्न विचारला, तुम्हाला पक्ष्यांचे आवाज काढता येतात का? त्या तरुणानं उत्तर दिलं, हो, आज मी कोकिळेचा आवाज काढायला शिकलोय. थेरपिस्टनं पुन्हा प्रश्न विचारला, तुम्हाला तो आत्ता काढून दाखवता येईल? त्या जीवानं कोकिळेचा आवाज काढून दाखवायला सुरुवात केली. जसजसा तो जीव अंतःकरणापासून जे आपल्या शिक्षकानं शिकवलेला आहे, तो कोकिळेचा आवाज आपल्या कंठातून काढत होता, तसतसं माझं शरीर एका विलक्षण स्पंदनांनी भारून गेलं होतं. आपण जे याची देही याची डोळा अनुभवतो आहोत, ते केवळ अतर्क्य, अशक्य, अनाकलनीय आणि अवर्णनीय असं आहे. सद्गुरू कृपा असंच फक्त वर्णन या सगळ्या अनुभूतीचं करता येऊ शकेल. माझ्या सगळ्या भावनांना मोठ्या कष्टानं आवरत थेरपिस्ट म्हणून सेशन पुढे घेऊन जाण्यासाठी सद्गुरूंची आज्ञा आली आणि आम्ही पुढे गेलो. जो दुसरा अतिशय महत्त्वाचा प्रसंग समोर उलगडला, त्या प्रसंगामध्ये अतिशय छोटं मंदिर एका दुर्गम अशा डोंगराच्या ठिकाणी आहे. या मंदिरात असलेल्या शिवलिंगाच्या भोवती 6 जण बसलेले आहेत, गुडघे जमिनीला टेकवून. याच्यामध्ये या तरुणानं काही वेळापूर्वी नाईक म्हणून ज्यांचा उल्लेख केला, त्यांनी प्रत्येकाच्या हातामध्ये एक बेलपत्र दिलं आणि हे सगळं आपल्या धन्याच्या खातर, हे सगळं स्वराज्या खातर असं म्हणून ते बेलपत्र शिवलिंगाच्या तांदळ्यावरती अर्पण केलं आणि स्वामी भक्तीची आणि देशसेवेची शपथ घेऊन ते तिथून बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर त्या 6 जणांचं नेतृत्व करणारे जे नाईक होते, त्यांनी आपल्या सवंगड्यांना अतिशय धारदार आवाजामध्ये सांगितलं,
मोहीम फत्ते करून जर आपण जगलो वाचलो तर आपली भेट पुन्हा इथंच, असं म्हणून त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. इतिहासामधलं अतिशय सोनेरी पान आपल्यासमोर उलगडत असताना असंख्य प्रश्न आपल्याही मनामध्ये निश्चितपणे निर्माण होऊ शकतात. थेरपिस्ट म्हणून अतिशय कसोटीचा प्रसंग मी स्वतः अनुभवत होते. त्या 6 जीवांना ज्या मोहिमेसाठी नेमण्यात आलेलं होतं, ती मोहीम नेमकी काय आहे, हे जाणून घेण्यासाठी सद्गुरू कृपेनं ज्यावेळेला त्या जीवाला विचारण्यात आलं, त्यावेळेला जे उत्तर मिळालं, ते उत्तर ऐकून कानांवर खरोखर विश्वासच बसत नव्हता. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घटना ही सोनेरी अक्षरात लिहावी अशाच प्रकारची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं धैर्य, त्यांचं धाडस आणि त्यांचा जो इतिहास आहे, तो सांगत असताना खरोखर माझी वाणी तोकडी पडते आहे. त्यानं उत्तर म्हणून ज्या मोहिमेचा उल्लेख केला ते ऐकून खरोखर कानांवर विश्वास बसणं केवळ अशक्य होतं. त्यानं उत्तर दिलं, सुरत. त्या तरुणानं हे उत्तर देताच डोळ्यासमोर जणू काही महाराष्ट्राच्या इतिहासाची पानं पटापट उलटली जात आहे आणि आपण त्या काळामध्ये स्वतः उपस्थित आहोत असा भाव माझ्याही मनात निर्माण झाला. पुढच्या टप्प्यावर त्यानं राजगडाहून सुरतेपर्यंत कशा पद्धतीनं मावळ्यांची आणि गुप्तहेरांची पेरणी केलेली होती, नाईक प्रत्येकाला कशा पद्धतीनं सूचना देत होते आणि माहिती राजांपर्यंत कशी पोहोचत होती, याचं निवेदन इतक्या बारकाईनं आणि अचूकपणे केलं की जणू काही आपण एखाद्या चित्रपटातला प्रसंग सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने महाराष्ट्राच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाची घटना म्हणून नोंद झालेल्या ऐतिहासिक घटनेविषयी अतिशय महत्त्वाचे तपशील या सेशनच्या माध्यमातून मला अनुभवता आले. सेशनच्या पुढच्या टप्प्यावर त्या मोहिमेतून जे प्राप्त झालेलं धन होतं, ते कशा पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचतं करण्यात आलं, याचाही तपशील त्या तरुणानं सांगितला. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो तपशील किंवा जो अनुभव त्या जीवानं घेतला आणि त्याच्या माध्यमातून मला आणि आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना घेता येणार आहे, तो तपशील आणि ती घटना म्हणजे प्रत्यक्ष शिवभेट. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोहीम फत्ते करून पुन्हा राजगडी आल्यानंतर या मोहिमेमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका ज्या सदस्यांनी पार पाडलेली होती, ते म्हणजे गुप्तहेर खातं. या गुप्तहेर खात्यामध्ये ज्या मंडळींचा सहभाग होता, त्यामध्ये ध्यानस्थितीमध्ये आता जो झोपलेला तरुण आहे, तो गतजन्मामध्ये त्या खात्यामधील एक महत्त्वाचा सहभागी सदस्य होता. त्यामुळे प्रत्यक्ष शिवभेटीचा योग आणि तो अनुभव या जीवाला अनुभवता आलेला होता. ध्यानस्थितीमध्ये असलेल्या आणि गतजन्मामध्ये गुप्तहेर असलेल्या या व्यक्तीला प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला भेट दिली, त्यावेळेला काय वाटलं असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता एक सहज भाव म्हणून माझ्या मनातही निर्माण झाली. सद्गुरू कृपेनं त्या घटनेमध्ये, त्या प्रसंगामध्ये प्रत्यक्षात जाण्याची अनुमती प्राप्त झाल्यानंतर तो घटनाप्रसंग नेमका कसा होता हे जाणून घेण्यासाठी थेरपिस्टनं त्या ध्यानस्थितीमध्ये असलेल्या दादांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. व्हिडिओमध्ये इथून पुढे तो प्रसंग आपण संवाद स्वरूपामध्ये ऐकणार आहात. हा संवाद थेरपिस्ट आणि ध्यानस्थितीमध्ये असलेल्या आणि गतजन्मामध्ये गुप्तहेर असलेल्या त्या जीवामध्ये चालू आहे. काय चालू आहे? महाराज आलेत. आम्ही सगळेजण त्यांना मुजरा करतो आहोत. थेरपिस्टने विचारलं, आता पुढे काय घडतं आहे? बराच वेळ त्या ध्यानस्थितीमध्ये असलेल्या तरुणाकडून काहीच उत्तर आलं नाही. खरं तर अशा पद्धतीनं प्रश्न विचारणं हेच मुळात बालिशपणाचं आहे. कोटी सूर्यांचं तेज आपल्या 2 डोळ्यांमध्ये धारण केलेले छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला समोर उपस्थित आहेत, त्यावेळेला कुठला प्रश्न, कुठलं उत्तर आणि काय सांगणार? मात्र हा सगळा भावनावेग बाजूला ठेवून थेरपिस्ट म्हणून काही गोष्टी आणखीन जाणून घेणं अतिशय आवश्यक होतं. म्हणून पुन्हा एकदा प्रश्नांच्या माध्यमातून मी त्या काळाशी जोडून घेण्याचा प्रयत्न करू लागले आणि पुढचा प्रश्न मी त्या तरुणाला विचारला, छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप कसं आहे? हा प्रश्न विचारताच त्याचं संपूर्ण शरीर थरथरायला लागलं. तो जिथे झोपला होता तिथून काही सेंटीमीटर त्याचं शरीर उडतं आहे, थडथडत आहे, असं मला दिसत होतं, जाणवत होतं. त्यानं जो प्रश्न ऐकला त्याचं उत्तर देत असताना त्याचे शब्द, त्याचं शरीर, त्याची वाणी सगळंच गलितगात्र झालं आहे हे मला समजून चुकलं. मात्र पुन्हा एकदा एक प्रयत्न करून पाहावा या भावनेनं त्याच प्रश्नाची पुनरावृत्ती केली. राजांचं रूप कसं आहे? ध्यानस्थितीमध्ये असलेल्या त्या तरुणाचा कंठ भरून आला होता. दोनही डोळ्यांतून घळाघळा अश्रू येत होते. आपण ज्यांना देव स्वरूपामध्ये पूजतो, जी व्यक्ती आपण व्यक्ती म्हणून कधीच पाहिली नाही,
तर साक्षात शिवाचा अवतार आहे असं मानून ज्यांची आपण पूजा करतो, त्या जीवाला देहस्वरूपामध्ये समोर उभं असलेलं पाहणं हे असंख्य जन्मांचं पुण्य आहे, हे त्या दादांना आणि मलाही समजून आलं. महाराजांच्या रूपाचं त्यानं वर्णन केलं. महाराजांची उंची मध्यम स्वरूपाची आहे. प्रचंड लवचिकता आणि चपळाई धारण केलेलं त्यांचं शरीर सडपातळ असं आहे. डोळ्यामध्ये प्रचंड तेज आहे. चेहऱ्यावरचे भाव अतिशय आत्मविश्वासपूर्ण आहेत आणि त्यांच्याकडे पाहणं म्हणजे साक्षात सूर्यगोलाकडे पाहणं असा भाव मनामध्ये निर्माण होतो आहे. महाराजांकडे पाहणं म्हणजे साक्षात लखलखत्या सूर्याला उघड्या डोळ्यांनी पाहण्यासारखं आहे. हा जीव जो ध्यानस्थितीमध्ये प्रत्यक्षात शिवभेटीचा योग अनुभवत होता, इथे ध्यानस्थितीमध्ये असलेल्या त्याच्या शरीरावर स्पंदन स्वरूपामध्ये त्या भेटीचा जो परिणाम आहे तो जाणवत होता. सेशनच्या शेवटच्या टप्प्याकडे आता आम्ही निघालो होतो. सद्गुरू कृपेनं या टप्प्यावर या जीवाचे जे जन्मोजन्मीचे श्री सद्गुरू आहेत, ते साक्षात साकार स्वरूपामध्ये या जीवाला येऊन दर्शन देतात आणि मार्गदर्शन करतात. या टप्प्यावर ध्यान स्थितीमध्ये असलेल्या त्या तरुणाचे सद्गुरू म्हणून नवनाथांपैकी श्री गोरक्षनाथ स्वतः उपस्थित झाले होते. या जीवानं गोरक्षनाथांना पाहताच मोठ्यानं अलख निरंजन आदेश असा उद्घोष केला आणि तिथेच लक्षात आलं की हा जो झोपलेला तरुण आहे तो नाथ परंपरेशी संबंधित आहे, तो नाथसेवक आहे. श्री गुरु गोरक्षनाथ यांना साष्टांग दंडवत अर्पण करून या जीवासाठी काही प्रश्न विचारण्याची अनुमती मागण्यात आली. अर्थात सद्गुरूंनी अतिशय प्रेमानं होकार दिला आणि मग महत्त्वाचे 2 प्रश्न त्यांना विचारले. या जीवाला एकटं जे भटकावंसं वाटतं आहे आणि दुसरा प्रश्न म्हणजे याची जी अस्थिरता आहे त्याचं नेमकं कारण काय? सद्गुरू अतिशय प्रेमानं हसले आणि म्हणाले, आता तुम्ही जे काही अनुभवलं तेच या प्रश्नाचं उत्तर आहे. कल्याणमस्तु असं म्हणाले आणि ते त्या तरुणाच्या ध्यानस्थितीमधून अंतर्धान पावले. साधारणपणे 3-3.25 तास चाललेल्या या सेशनमध्ये जे काही थेरपिस्ट म्हणून मी अनुभवलेलं होतं आणि त्या तरुणानं त्या स्थितीमध्ये अनुभूतीच्या पातळीवर जे काही अनुभवलेलं होतं त्याची देवाणघेवाण करण्यासाठी आमच्याकडे शब्दच अपुरे होते. आपल्याला वेड्यासारखं एकटं जे भटकावंसं वाटतं आहे ते असंच नाही याचं उत्तर, समाधानकारक उत्तर त्याला मिळाल्यानं तो अतिशय आनंदात होता. खरं तर ध्यानस्थितीमधून बाहेर आल्यानंतरही त्याच्या 2ही डोळ्यांमधून सतत अश्रुधारा ओघळत होत्या. कुठल्या जन्माचं पुण्य मी साक्षात महाराजांना माझ्यासमोर पाहिलं. हा जो भाव त्या जीवाचा होता तो नेमका काय पातळीवरचा होता, किती उत्कट होता, हे मी शब्दांमधून आपल्याला सांगू शकत नाही. तेवढी क्षमता या शब्दांमध्ये नाही. खरं तर थेरपिस्ट म्हणून मी अनुभवलेलं हे पहिलं सेशन होतं. मात्र आजवर माझ्या मनामध्ये एका सुगंधी कुपीसारखं हे सेशन आणि त्याची अनुभूती मी माझ्याचपुरती मर्यादित ठेवलेली होती. अर्थात खाजगीमध्ये अनेक लोकांना याविषयी मी सांगितलेलं आहे. मात्र जाहीरपणे मी इतके दिवस हे न बोलण्याचं एकमेव कारण म्हणजे पूर्वायुष्यामध्ये जशी मी स्वतः तरकट होते, बुद्धीच्या आधारे किंवा मला जे अनुभवायला येतं त्याच आधारे प्रत्येक गोष्टीची सत्य असत्यता ही पडताळून घेत होते, अशाच पद्धतीनं विचार करणारे असंख्य प्रेक्षक हा व्हिडिओ पाहत असतील. कुणाच्याही मनात या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सत्य असत्यतेचा प्रश्न निर्माण होऊ नये हीच माफक अपेक्षा होती, हाच हट्ट होता आणि याच हट्टापायी इतके दिवस हा लाख मोलाचा ऐवज मी माझ्यापुरताच मर्यादित ठेवला. आता अतिशय व्यावहारिक पद्धतीनं या सेशनमध्ये जे तपशील मला प्राप्त झालेले होते त्या तपशिलांची सत्यता जर पडताळायची म्हटली तर 1-2 महत्त्वाची उदाहरणं मी आपल्याला देते. हा जो तरुण ध्यानस्थितीमध्ये गेलेला होता त्याची जी व्होकॅब्युलरी आहे म्हणजे शब्दसंग्रह आहे त्याच्यामध्ये पुणे शहराचं जुनं जे नाव होतं त्याचा संदर्भ असण्याचं काहीही कारण नाही. पुणे शहराला पूर्वीच्या काळी पुनवडी असं म्हणत असत. तो तरुण ज्या पद्धतीनं शैक्षणिक प्रगती केलेला आहे किंवा त्याला इतर सर्वसामान्य जी माहिती आहे तिच्या आधारे मी आपल्याला हे ठामपणे सांगू शकते की पुनवडी हा त्याचा शब्दसंग्रहामधील शब्द अजिबात नाही. त्यानं तो कुठं ऐकला असण्याची शक्यता देखील नाही. दुसरा एक अतिशय महत्त्वाचा घटक आणि जो त्याच्या आताच्या व्यक्तिमत्वाशी अजिबात मिळता जुळता नाही तो म्हणजे कोकिळेचा आवाज काढणं. त्यानं ज्या पद्धतीनं सूचक स्वरूपामध्ये कोकिळेचा आवाज काढला होता आणि जो मी प्रत्यक्षात ऐकला होता तो केवळ अविश्वसनीय असा आहे.
या तरुणाचा आणि पक्ष्यांचे आवाज काढण्याचं तंत्र याचा दूरदूरपर्यंत संबंध या आयुष्यामध्ये नाही. लहानपणापासून मी याला वाढताना, घडताना पाहिलेलं आहे. त्यामुळे सेशनमध्ये जे काही अनुभवलेलं होतं, ते आणि त्याचं आत्ताचं आयुष्य याचा दूरदूरपर्यंत कुठल्याच पातळीवरती संबंध नाही, हे अतिशय खात्रीनं, अनुभवानं आणि विश्वासानं मी आपल्याला सांगू शकते. यापुढचा आणखीन एक महत्त्वाचा घटक म्हणजे ज्यावेळेला प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांना ही व्यक्ती समोर पाहत होती, त्यावेळेला ध्यानस्थितीमध्ये झोपलेल्या इथल्या जड शरीरामध्ये जे काही बदल होत होते, ते कुठलीही व्यक्ती कल्पनेनं स्वतःच्या शरीरामध्ये निर्माण करू शकत नाही. जे काही तो जीव ध्यानस्थितीमध्ये अनुभवत होता, ते इतकं तीव्र, इतकं इंटेन्स स्वरूपाचं होतं, की त्याचे परिणाम, त्याचे रिफ्लेक्शन्स इथल्या जड शरीरावर उमटत असलेले दिसत होते. खरं तर हा व्हिडिओ थेरपिस्ट म्हणून आणि एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून माझ्यासाठी आयुष्यातील सगळ्यात मोठा खजिना आहे. त्या तरुणाच्या सेशनच्या माध्यमातून जे मी अनुभवलं, ते केवळ अवर्णनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये श्रीपाद श्री वल्लभ चरित्र ग्रंथाच्या शेवटाला काही विशेष नोंदी आहेत. खरं तर त्या नोंदी ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्याही आधीच्या आहेत. जसा त्या नोंदी वाचत असताना पूर्ण समर्पण भावनेनं मी विश्वास ठेवून त्या वाचल्या होत्या, त्याच समर्पण भावनेनं या सेशनमध्ये मी जे अनुभवलं त्याच्याकडे मी पाहते. अर्थात व्यक्तिगणिक प्रत्येक जीव या व्हिडिओतील ऐवजाकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहे. तो कुठल्या दृष्टिकोनातून पाहील, त्यानं कुठल्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे, हा माझा विषय नाही. गुरु आज्ञा झाली आणि ही सुगंधी कुपी आपल्यासमोर उघड करण्याची अनुमती मिळाली. त्याच आज्ञेचं पालन म्हणून हा व्हिडिओ करण्यात आलेला आहे. आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. पुन्हा भेटूयात असाच एक छानसा विलक्षण विषय घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.